नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चंपारण मटण. त्यासाठी मटण घेतले मी अर्धा किलो कांदा उभा कापून घेतलाय, 4-5 लाल मिरच्या घेतल्या, 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या, एक जायफळ घेतलंय पण आपल्याला हे अगदी थोडं घालायचंय किसून, दालचिनीचे 2 तुकडे घेतले, काळी वेलची घेतलीये, जावित्री घेतली, थोडं दगडफूल घेतलंय, एक स्टार फूल घेतलंय, 5-6 वेलच्या घेतल्या आणि 5-6 मिरे घेतलेत, तेजपान घेतले 2-3, धना पावडर घेतलीये 2 चमचे, जिरा पावडर 1 चमचा घेतलीये, लाल तिखट 2 चमचे घेतले, गरम मसाला 1.5 चमचा घेतलाय, मटण मसाला घेतलाय 2 चमचे, हळद घेतलीये, मीठ घेतलंय आणि आपण सरसोचं तेल वापरणार आहोत इथे. चंपारण मटण आपण अशा हंडीमध्ये बनवणार आहोत, मातीची हंडी आहे ही. कांदा सगळा टाकून घेते मी हंडीमध्ये. अगदी सोपी रेसिपी आहे मटण चंपारणची. त्यातच सगळे मसाले घालणार आहे मी. मीठ घालते चवीनुसार, धन्याची पूड घालते, जिऱ्याची पूड घालते, लाल तिखट घालते, गरम मसाला घालते. तुमच्याकडे गरम मसाला किंवा मटण मसाला नसेल तर धना पावडर, जिरा पावडर, वेलची, लवंग, दालचिनी आणि जावित्री. अगदी धना पावडर 2 चमचे घेतली तर बाकी सगळे जिन्नस 1-1 चमचा घेऊन भाजून आणि लाल मिरच्या घालून दळून घ्यायचे. गरम मसाला होईल आपला रेडी. मटण मसाला घातलाय मी. हळद घालते, हिरव्या मिरच्या घालते, तेजपान घालते, वेलची घालते, दालचिनी घालते. हे सगळं आपण कच्चंच घालणार आहोत. काळी वेलची घालते, स्टार फूल घालते, मिरे घालते, किंचित दगडफूल घालते, थोडी जावित्री घालते, लाल मिरच्या घालते, ह्या देठासहित घालते मी. जायफळ घेतलंय ते मी अगदी थोडं किसून घालते. आता ह्यात मी सरसोचं तेल घेणार आहे, जे थोडं गरम करणार आहे मी आणि मग घालणार आहे. फोडणीची वाटी जी असते त्यात मी तेल घेते. मोठी पळीभर असेल हे तेल. थोडं गरम करून घेते. तेल आपलं गरम होत आहे तोपर्यंत मी मटण घालते यात सगळ्यात आणि हे सगळं अगदी हाताने मी मिक्स करून घेते. कुठलाही टोमॅटो वगैरे काहीही घालायची गरज नसते यात. फक्त कांदा आणि एकही थेंब पाण्याचा जात नाही यात. मटणाच्या पाण्याने आणि कांद्याच्या पाण्यानेच हे मटण शिजतं आणि तेल असतं. सगळीकडनं व्यवस्थित कांदाही बारीक करून घ्यायचा हाताने आणि सगळे मसालेही मटणाला लागले पाहिजे. अहुना मटणही असतं जे असं हंडीत बनवतात. लांबसर हंडी असते त्याला अहुना म्हणतात भोजपुरीमध्ये. त्या पद्धतीचीच आपली हंडी आहे. मिक्स करून घेतलंय मी छान. तेल आपलं छान कडकडीत गरम झालंय. तेल घालते मी. एक 2 मिनिटं थंड होऊ देऊया. पुन्हा आपण सगळं मिक्स करून घेऊया.
तेल टाकल्यानंतर सगळा मसाला व्यवस्थित मटणाला लागेल. आणि हे चंपारण मटण हे सरसोच्या म्हणजे मोहरीच्या तेलातच बनतो. आणि मोहरीतल्या तेलाचं मटण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट येते. झालंय आपलं मिक्स करून. आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे. अगदी 1 तास लागू शकतो आपल्याला मटण शिजायला, किंवा मटणाच्या क्वालिटीवरही डिपेंड असतं, कदाचित थोडा जास्तही वेळ लागेल. हंडी गॅसवर ठेवली आहे मी. एक 15-15 मिनिटांनी आपल्याला अशा पद्धतीने फक्त झाकण न उघडता अशा पद्धतीने ही हंडी हलवायची आहे. जर तुमच्या हंडीला हँडल नसतील तर तुम्ही गॅस बंद करून कापड ठेवून आणि मग व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. 1 तासभर आपण राहू देऊया व्यवस्थित आणि 15-15 मिनिटांनी हलवूया. हंडी गॅसवर ठेवल्यानंतर मी लसूण अशा पद्धतीने मागून कापून घेतले, ते 2 टाकून घेते यात. लसणामुळे हंडीला छान आपल्या चंपारण मटणाला चव येणार आहे. अशा पद्धतीने मी लसूण त्यात टाकलेत. आणि आपण झाकण अगदी घट्ट व्हावं म्हणून फॉईल ठेवते मी. तुम्ही पीठही लावू शकता, पिठाने सील करू शकता. मी फॉईलने झाकण ठेवते, फॉईलवर, म्हणजे ते घट्ट राहील. 1 तासानंतर बघूया आपण. 1 तास आणि 20 मिनिटं आपण जवळजवळ मटण शिजवून घेतलंय. उघडून बघूया आता आपण. बघू शकता खूप छान रंग आलाय आणि आपलं मटणही छान शिजलेलं दिसतंय. मटणचे पीसेस आपण चेक करून बघूया. बघू शकता पीस लगेच तुटतोय, अगदी मऊ झालेत. आता आपण जे लसूण यात घातले होते ते आपण अशा पद्धतीने दाबून बघू शकता. लसूणही आपला छान शिजला आहे. अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने किंवा हाताने बघू शकता लसूण. हे बघा लसूण पूर्ण निघालाय. हा मिक्स करून आपण ह्यात घालूया. तो अतिशय छान चव येते अशा शिजलेल्या लसणामुळे आपल्या मटण चंपारणला. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.